नमस्कार मित्रांनो. मराठी इन्फॉर्मर या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन फॉर्म भरताय किंवा मुलांची ऑनलाईन नोंदणी करत असाल तर थांबा. कारण आता आरटी प्रवेश प्रक्रियेतील नियमांमध्ये दोन मोठे बदल झालेले आहेत. हे दोन मोठे बदल जाणून घ्या आणि मगच फॉर्म भरा, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर चला पाहूया की हे दोन मोठे बदल नेमके कोणते आहेत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म 17 फेब्रुवारी 2026 पासून चालू झालेले आहेत आणि याची अंतिम तारीख 10 मार्च 2026 आहे. सर्वात महत्वाचा आणि मोठा बदल जो झालेला आहे की आता फक्त घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शाळाच आपल्याला निवडता येणार आहेत. म्हणजेच 1 किलोमीटरच्या आत शाळा नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. जुना नियम काय होता तर 1 ते 3 किलोमीटरचा होता. म्हणजेच 3 किलोमीटरचा होता तो आता रद्द केलेला आहे आणि आता फक्त आपण घरापासून 1 किलोमीटर अंतरावरची शाळा निवडू शकतो आणि 1 किलोमीटर अंतरावर शाळा नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. त्याचबरोबर फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे तुमची तयार पाहिजेत. म्हणजे जुन्या नियमांनुसार जर तुम्ही जात असाल तर कागदपत्रे लॉटरी लागल्यावर द्यायची होती. म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागायची. पण आता नवीन नियमांनुसार फॉर्म भरतानाच ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. म्हणजे फॉर्म भरण्याआधी तुमच्याकडे तुमच्या कागदपत्रांची संपूर्ण तरतूद पाहिजे, तरच तुम्ही तो फॉर्म पूर्ण भरू शकता. यानंतर आता या प्रक्रियेसाठी कागदपत्रे कोणकोणती हवीत तर पालकांचे आधार कार्ड, बालकाचा जन्म दाखला आणि पत्त्याचा पुरावा. पत्त्याच्या पुराव्यामध्ये सुद्धा भाड्याने राहत असल्यास रजिस्ट्रेशन रेंट अग्रीमेंट पाहिजे, नोटरी चालणार नाही. त्याचबरोबर जातीचा दाखला वंचित घटकांसाठी, उत्पन्नाचा दाखला आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि अपंग असल्यास प्रमाणपत्र. कागदपत्रे आपली ऑनलाईन फॉर्म भरण्याआधी पूर्तता पाहिजे, तरच आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. ही सर्व कागदपत्रे तुमची तयार आहेत का? त्याचबरोबर हे झालेले दोन मोठे बदल तुम्हाला कसे वाटतात हे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.